नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बरेच दिवस मनात असलेला एक विषय बोलायचा आहे. बरेच दिवस याचा अर्थ गेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून महाराष्ट्रात नवं सरकार येईपर्यंतचा काळ आणि त्यानंतर पुढले काही महिने हा विषय डोक्यात होता, पण तो तसा विसरला गेला होता. काल परवा सामनाच्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्या विषयाचं मला स्मरण शरद पवारांनी करून दिलं आणि म्हटलं हा मनातला विषय आता बोलून टाकावा, कारण तो तसा जुना झाला होता, मागे पडला होता. त्यामुळे त्याचं विवेचन करायचं मनात असूनही राहून गेलं होतं. म्हटलं जाऊ द्या. तो विषय आहे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आजचे विरोधी नेते आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये किंवा राजकीय पक्षांच्या जाहीर सभांमध्ये जी विधानं केली जातात ती तशीच्या तशी मनावर घ्यायची नसतात किंवा त्यातला संकेत घ्यायचा असतो. बाकी शब्दांवर फार जायची गरज नसते. हे सामान्य माणसापेक्षाही किंवा माझ्यासारख्या पत्रकारापेक्षाही शरद पवारांना जास्त कळलं पाहिजे असं मला वाटतं. परवा सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा विषय निघाला आणि शरद पवारांनी अगत्याने त्या विषयाचा उल्लेख केला. ते वाक्य होतं, निवडणूक प्रचारात फडणवीस यांनी वारंवार उच्चारलेलं वाक्य, मी पुन्हा येईन. म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येईन असं त्यांना म्हणायचं होतं. आणि निवडणूक प्रचारात हे सगळंच बोलतात, सगळे बोलतात. त्यांनी बोलले याचा अर्थ बाकीचे बोललेच नाहीत कधी असं नाही. वेळोवेळी बघितली तर अगदी 2014मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि UPAच्या सगळ्या राजकीय पक्ष जे आघाडीत होते त्यांच्या विल्हेवाट लागली. त्यानंतरही ते परत तेच बोलत होते, पुन्हा येईन. शब्द वेगळे असतील पण आशय तोच होता. 2014 नंतर 2019च्या लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा जे महागठबंधन तयार झालं होतं आणि भाजपाच नव्हे, मोदीच नव्हेत तर NDAला सुद्धा बहुमत मिळणार नाही याचे मोठमोठे चाचणीचे आकडे येत होते. तेव्हा राहुल गांधींपासून शरद पवारांपर्यंत सगळे काय बोलत होते आठवून बघितलं तर वाक्यातला आशय तोच होता, आम्ही पुन्हा येऊ. अर्थात ते आले नाहीत हा भाग वेगळा, म्हणून कोणी तेवढं वाक्य धरून त्यांची टिंगल केली असं नाही. कारण ते प्रचारात बोलायचं असतं. राजकीय सभांमध्ये एक आवेश अभिनिवेश आणला जात असतो. त्यामुळे त्यातली वाक्य ही गंभीरपणे घ्यायची नसतात. हे पवारांना जास्त माहिती असलं पाहिजे. आणि त्यामुळे इतके दिवस गेल्यानंतर ठीक आहे, फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हुकवण्यात आलं, पण 7 महिने गेल्यानंतर सुद्धा शरद पवार ते वाक्य कसं विसरत नाहीत हा गमतीशीर विषय. आणि याच्यावर माध्यमातून चर्चा व्हायला पाहिजे होती. कारण जर ते वाक्य पकडायचं तर शरद पवारांची अशी अनेक वाक्य त्याच निवडणूक प्रचारातली आहेत. उदाहरणार्थ, भाजपला घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असं पवारांचं एक वाक्य आहे. बहुतेक साताऱ्याला भर पावसात त्यांनी जी प्रचारसभा घेतली होती तेव्हाचं ते वाक्य आहे की भाजपला सत्तेतून घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. असं जेव्हा पवार म्हणाले तर मग आता भाजपला सत्तेतून घालवून 7 महिने झालेत, अजून शरद पवार तरुणासारखे का वागतात असंही विचारता येईल जर वाक्य पकडायची तर. फडणवीस बोलले ते वाक्य तुम्ही धरून ठेवणार, मग तुम्ही जे वाक्य बोलला
त्यानुसार आत्तापर्यंत तुम्ही आता सत्तेतून भाजपला घालवले, अगदी शिवसेनेला महायुतीतून फोडून महाविकास आघाडी वगैरे बनवली आणि सरकार बनवलं. त्या दिवशीच पवारांनी म्हातारं व्हायला हरकत नव्हती असं म्हटलं चालेल का? राग येईल त्यांच्या पवारांच्या पाठीराख्यांना चाहत्यांना राग येईल असं म्हटलं तर. आणि तो आला तर चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण मग आपणही असंच काहीतरी बोलतो तेव्हा समोरच्या कोणाच्या तरी दुखावणारं वाक्य बोलतो तेव्हा त्याच्याही प्रशंसक किंवा चाहत्यांना राग येईल. हे पवार कसं विसरतात? आणि म्हणून म्हटलं तर हा विषय पुन्हा एकदा बोलावा अशी मला इच्छा झाली. मुद्दा असा आहे की मी वाक्य धरूनच बोलतो की जर भाजपला सत्तेतून घालवले तर आता शरद पवार इतका ॲक्टिव्ह राजकारण का करतात? सक्रिय राजकारणात कशाला आहेत? त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हातारा होण्यासाठी. म्हातारा होण्यापूर्वी मला एवढं करायचं आहे आणि ते केलेलं आहे. मग त्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील किंवा जयंत पाटील असतील यांना पुढचा कारभार करायला द्यायला पाहिजे होता, पण तो दिलेला नाही. तसंच फडणवीस यांचं वाक्य गंभीरपणे घ्यायची गरज नव्हती, पण आता पवारांनी घेतलं आहे. तर मग माझ्या डोक्यात जो विषय इतके दिवस होता की फडणवीस या त्यांचं वाक्य हे चुकीचं ठरवण्याची स्पर्धा झाली, टिंगल खूप झाली. पण खरोखर कोणी तेही वाक्य गंभीरपणे लक्षात घेतलं का? अगदी शब्द पकडून, नुसते शब्द पकडले तर त्याच्यातून एक मीपणाचा दर्प येतो असं पवार म्हणतात. आणि ते लोकांना आवडत नाही आणि तो चेष्टेचा विषय झाला. खरोखरच हे वाक्य समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो चेष्टेचा विषय आहे का? मी पुन्हा येईन हे 3 शब्द आहेत. ते अगदी शब्द पकडून त्याचा आशय काय निघतो? मी पुन्हा येईन याचा आशय किंवा ह्याचं प्रतिबिंब मी आत्ता जाईन असा पण असतो. आपण मुख्यमंत्री पदावर कायम राहू असंच जर बोलायचं असेल माणसाला तर तो मी जाईन बोलणार नाही किंवा पुन्हा येईन पण बोलणार नाही. मी मुख्यमंत्रीच राहीन असं म्हणाला असता माणूस तर मग त्याच्यात मीपणाचा दर्प होता. पण मी पुन्हा येईन असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा कदाचित मी आत्ता जाईन याचीही कबुली असते, पण ही समजणाऱ्यांसाठी असते. ज्यांना समजून घ्यायचं नसतं आणि त्याचा फक्त विपर्यास करायचा असतो त्यांच्यासाठी हा नक्कीच चेष्टेचा विषय असतो. कारण त्यांना चेष्टाच करायची असते, चेष्टाच करायची असते. शरद पवार इतका प्रदीर्घ अनुभवानंतर कुठचाही पल्ला गाठू शकले नसतील तर त्यांनी आपल्या अख्ख्या 50 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये राजकारणाची चेष्टाच केली नाही का? हे असलं काहीतरी बोलत राहायचं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2015-16 साली कधीतरी कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेत जे नियुक्त सदस्य असतात त्यापैकी एका सदस्य म्हणून संभाजी राजे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर पवारसाहेबांनी काय विधान केलं होतं की पेशव्यांना छत्रपती वस्त्र देतात हे ऐकलं होतं, पण पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्र देणं हे पहिल्यांदा झालं. हे वाक्य सांस्कृतिक सभ्यतेला धरून होतं. ही नेमणूक फडणवीसांनी केली नव्हती. ती नेमणूक अर्थातच भाजपचं राज्य असल्यामुळे मोदींकडून झालेली होती, राष्ट्रपतींकडून झालेली होती. त्यात पेशवा येतो कुठून? पण हे पवार बोलतात तेव्हा आपल्यावर जातीयवादाचा आपल्या मनातली मळमळ बाहेर पडते. हे त्यांच्या लक्षात येत नाही का? तोही काही प्रमाणात चेष्टेचा विषय झाला. मुद्दा असा असतो मित्रांनो की माणसं जेव्हा राजकारणात बोलतात तेव्हा त्याचं तेवढं ताणून धरायचं नसतं, त्याच्यातला दर्प शोधायची गरज नव्हती. पण मग जर तुम्ही त्याच्यावर ताणून धरत असाल तर मग युक्तिवाद म्हणून दुसरी बाजू मांडता येते की मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा अर्थ मी कदाचित आत्ता परत येणार नाही, पण मी परत येईन.
आणि परत येण्यासाठी महाराष्ट्राच्याच राजकारणात राहावं लागतं याची जाण या तरुण नेत्याने दाखवलेली आहे. फडणवीस संधी मिळाली असती तर केंद्रात जाऊ शकत होते, पण त्यांनी केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला नाही. आजपर्यंत किती मुख्यमंत्री आहेत की आपलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विरोधी नेता म्हणून बसलेत. शरद पवार बसलेले आहेत. शरद पवारांनी विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे. मला आठवतं 1980च्या जेव्हा विधानसभा बरखास्त झाल्या तेव्हा ते पुलोदचे मुख्यमंत्री होते, पण त्या निवडणुका संपल्यानंतर जेव्हा विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे. 95 सालीसुद्धा तेव्हा शरद पवार विधानसभेत नव्हते, विधान परिषदेत होते. पण ज्यावेळेला शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली 1995 साली, तेव्हा शरद पवारांनी मला वाटते काही महिने किंवा एक वर्षभर विरोधी नेता म्हणून काम केलेलं आहे. कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचं होतं आणि दाखवायचं होतं मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. हे कृतीतून पवार दाखवत होते. देवेंद्र फडणवीस हे तोंडातून बोलून गेले, बाकी मुद्दा तोच आहे. नाही तर आपण बघितलं आजपर्यंत सहसा कुठले मुख्यमंत्री, देशाच्या अन्य राज्यातले मुख्यमंत्री बघा, सत्ता गेल्यानंतर शिवराज पाटील मध्य प्रदेशात हे विरोधी नेता राहिले नाहीत. तुमचे आत्ता राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोट, हे ज्यावेळेला यापूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना निवडणुका हरले तेव्हा विरोधी पक्षात नाही थांबले, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं नाही. शिवराज सिंग चौहान आहेत, ते सुद्धा सत्ता गमावल्यावर विरोधी नेता राहिले नाहीत. त्यांच्या जागी पक्षाने कोणतरी वेगळा विरोधी नेता निवडला होता. आणि जेव्हा आत्ता सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा तातडीने भाजपच्या आमदारांना गोळा करून गटनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे फडणवीस जे वाक्य बोलले ते गंभीरपणे समजून घेतलं पाहिजे की सत्ता आत्ता असेल, उद्या असेल, नसेल, जाईल, पण मी महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवून उभा राहणार आहे, हे त्या विधानाचा अर्थ होता. जो घ्यायचा असेल तर घ्यायचा, नाही तर आपण टिंगल काय कसल्याही गोष्टीची करू शकतो. नरेंद्र मोदींनी 2दा लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली आणि एकाच पक्षाला 8 निवडणुकांनंतर 2दा बहुमत मिळवून दाखवलं, जे सहसा नेहरूंनंतर कुठल्या पंतप्रधानाला करता आलं नाही. ते त्यांनी करून दाखवलं. तरी त्यांची चेष्टा होतेच. तेव्हा चेष्टेचा विषय झाला असं पवार म्हणतात, तेव्हा त्यांची राजकारणाची जाण किती आहे असा प्रश्न विचारावासा वाटतो. की पवार खरंच राजकारणात मुरब्बी असते तर त्यांनी हा चेष्टेचा विषय झाला असं म्हणून ती 7 महिन्यापूर्वीची ते वाक्य उकरून काढायचं कारण नव्हतं. पण कुठेतरी फडणवीस अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवून उभे आहेत आणि सत्ता गमावल्यानंतर देखील महाराष्ट्रभर फिरत आहेत. हे पवारांना खुपतंय म्हणून ते बोलले. कारण पवारांचं वय इतकं नसतं आणि ते शारीरिकदृष्ट्या थकले नसते, तर आजही फडणवीसांपेक्षा अधिक दौरे पवारांनी केले असते. सत्तेत असोत नसोत पण त्यांनी अधिक दौरे केले असते, हे लक्षात घ्या. आणि पवारांना फडणवीसांमध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय म्हणून जास्त खुपतं. राजकारणामध्ये जो मुरब्बी असतो माणूस, त्याला दुसरा मुरब्बी माणूस आवडत नाही. तो पदावर कोणी बसलेला चालतो. उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्रीपदी बसले तरी ते आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात आव्हान नाही आहेत हे पवारांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. अगदी अगत्याने नाही, आग्रह धरून सांगितलं. पण फडणवीस हे नाव पवारांना नको आहे. कारण फडणवीसांची जी राजकारण खेळण्याची शैली आहे ती परफेक्टली पवारांसारखी आहे, अगदी परफेक्टली पवारांसारखी आहे. ते तोंडाने उफराटं बोलत नाहीत देवेंद्र फडणवीस, दुखावणारं बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यातला पेक्षा कृतीतला आशय आपण बघितला
तर ते न बोलता आपल्या विरोधकांना संपवतात. खडसेंचं काय झालं आपण बघतो. पंकजा मुंडेंची तक्रार काय आपण बघितली. पण कधी विलासराव देशमुखांचं दुखणं आपण बघितलंय. विलासराव देशमुख हे 95 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेला काँग्रेसमधला नेता मानला जात होता. पवारांनी त्यांना कसे संपवले याची चर्चा होते कधी. जो माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दावा करू शकत होता, तेवढंच नाही तर 4.5 वर्षानंतर झाला मुख्यमंत्री. 99 साली विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्याच्या आधीच्या विधानसभेत त्यांच्या हक्काच्या लातूर मतदारसंघात ते पराभूत झाले होते. का पराभूत झाले? का पराभूत झाले? मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघामध्ये खडसेंना तिकीट पक्षाने नाकारलं, त्यांच्या मुलीला दिलं आणि ती मुलगीसुद्धा पराभूत झाली. याची चर्चा खूप होते. पण त्यावेळेला विलासराव देशमुख 95 साली आपल्या हक्काच्या मतदारसंघामध्ये पराभूत का झाले? त्यांना तिथे कोणी हरवलं? हा संदर्भ खडसेंच्या वेळेला काय येत नाही? त्यावेळेला ज्या व्यक्तीने, ज्या उमेदवाराने देशमुखांना, विलासरावांना हरवलं, तो मुळात जनता दलाला उमेदवार म्हणून कोणी पुरवला होता? तो उमेदवार जनता दलातर्फे विलासरावांना पाडून आमदार झाला. मला नाव आत्ता आठवत नाही त्याचं, पाटील काहीतरी होते ते. तो उमेदवार जनता दलाला कोणी दिला होता आणि त्याला पाडायची व्यवस्था कोणी केली होती? हे आपण सगळं विसरून जातो का नाही? त्यामुळे पंकजा मुंडे असोत किंवा खडसे असोत, यांना परस्पर कसं देवेंद्र फडणवीस यांनी खड्यासारखं बाजूला करून दाखवलं याची चर्चा होते. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की विलासरावसुद्धा तसेच बाजूला करण्यात आले खड्यासारखे. आणि ती पहिली गोष्ट नाही आहे. अशा अनेकांना पवारांनी आपल्या काळात किंचितही तोंडाने विरोधी शब्द न उच्चारता खड्यासारखे बाजूला केलेले. आणि नेमकं तसंच्या तसं राजकारण फडणवीस करतात, ही पवारांची पोटदुखी आहे. तेव्हा तो जो मी पुन्हा येईन असं म्हणण्यातला दर्प त्यांना जाणवतो, तो त्या वाक्यातला दर्प नाही आहे. हा माणूस महाराष्ट्रात पाय रोवून उभा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाचा नेता म्हणून महाराष्ट्रव्यापी आपलं नेतृत्व प्रस्थापित करायला बघतोय. हे पवारांना खुपतंय. ते कुठल्या पक्षातले आहेत सोडून द्या. ज्या वेळेला आपल्या पक्षातले असे कोणी होते त्यांनाही पवारांनी बरोबर संपवलेले आहेत. तर तो दुसऱ्या पक्षातला असला तर त्याची दुखणं असणारच ना. कारण फडणवीस हे तोंडाने कधीही वाईट बोलत नाहीत, कोणाला दुखवत नाहीत. पण त्यांचे डावपेच आपण बघितले तर ते नेमके पवारांसारखे आहेत. आणि पवारांना दुसरा पवार कसा चालेल? सगळ्यांना आपण खेळवतो. पवारांच्या आजपर्यंत ख्याती अशी होती की दुसऱ्या पक्षातले आमदार किंवा नेते पवारच फोडू शकतात. पण फडणवीसांनी ज्या गतीने इतर पक्षातले आमदार किंवा स्थानिक जिल्हा तालुका पातळीवरचे लोक फोडले, ही सगळी पवार शैली आहे. दुखणं ते आहे. अनेकांचा असा भ्रम आहे की फडणवीस हा ब्राह्मण नेता आहे म्हणून पवारांना राग येतो किंवा पवारांना दुखतो, खुपतो. बिलकुल नाही, अजिबात नाही. पवारांचा ब्राह्मण द्वेष हा तितका खरोखरचा असता तर त्यांची मनोहर जोशींची दोस्ती आपण बघू शकलो नसतो. 95च्या आणि त्या काळामध्ये 90, 95, 2000 पर्यंतचा काळ आपण बघितला तर मराठी पत्रकारितेत असं मानलं जायचं की मनोहर जोशी आणि शरद पवार हे मनमोहन देसाईंच्या सिनेमात जसं बालपणी हरवलेली मुलं असतात, जुडवा भाऊ असतात, तसे हे दोन, एक शिवसेनेत आणि दुसरा काँग्रेसमध्ये, असे हे जुडवा भाऊ आहेत जत्रेत हरवलेले असं म्हटलं जायचं. मग त्या मनोहर जोशींच्याबद्दल
ती कटुता पवारांपाशी का नव्हती? तेही ब्राह्मण होते. तेव्हा ब्राह्मण म्हणून फडणवीसांवर पवार डूक धरतात हा चुकीचा समज आहे किंवा खोटा प्रचार आहे. त्यांना अजिबात फडणवीस हा ब्राह्मण असल्यामुळे आक्षेप नाही आहे. तसं असतं तर तितकाच राग त्यांनी नितीन गडकरींच्या विषयी दाखवला असता. पण नितीन गडकरींशी पवारांचं खूप सख्य आहे, खूप सख्य आहे. त्यांना गडकरी पंतप्रधान आपला मुख्यमंत्री झाले तर चाललं असतं. किंबहुना निकाल लागण्यापूर्वी 2014 साली विधानसभेचे निकाल पूर्ण झालेले नव्हते, पण एक चित्र स्पष्ट झालं होतं की भाजपला बहुमत मिळणार नाही आणि भाजपला बहुमतापर्यंत घेऊन जायचं याची तयारी तर पवारांनीच करून दिली होती. कारण आघाडी फुटल्यानंतर पवारांची इच्छा पूर्ण झाली होती की शिवसेना भाजपपासून दुरावली होती. मी सामनाच्या मुलाखतीचा संदर्भ देतो की शिवसेना भाजपपासून दूर व्हावी अशी आमची इच्छा होती. चांगलं आहे. मग हे दोन्ही पक्ष एकमेकाविरुद्ध उभे राहून बहुमतापर्यंत पोहोचू शकले नसते. पण भाजपा मोठा व्हावा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी पाठोपाठ 2 तासात का तोडली गेली? पवारांनी तोडली ना. म्हणजे भाजप हा स्वबळावर निवडून यावा अशी व्यवस्था पवारांनीच केली होती. आणि नंतर निकालात जेव्हा ते बहुमत हुकताना दिसलं तेव्हा चटकन सर्वात आधी न मागितलेला पाठिंबा भाजपला पवार देऊन बसले. त्याची काय मीमांसा होती? त्याची काय मीमांसा होती? आता ते सांगतात की शिवसेनेला दूर न्यायचं होतं, ही चाल होती. नाही मित्रांनो, अजिबात ती चाल नव्हती. तशी चाल बिलकुल नव्हती. पवारांची अपेक्षा अशी होती की नितीन गडकरी मुख्यमंत्री होतील. भाजपातर्फे नितीन गडकरी मुख्यमंत्री झाले तर मनोहर जोशींनी आपलं जसं साठोलोटं होतं तसंच भाजपच्या सत्तेतही चालू राहील या अपेक्षेने दिलेला तो पाठिंबा होता. आता सगळी सारवासारव चालते. मग गडकरी ब्राह्मण आहेत त्याविषयी आक्षेप कसा नाही? मला आठवतं की 2014च्या निवडणुकीच्या आधी कुठल्या तरी मुलाखतीत हा विषय निघाला होता आणि त्यावेळेला पवारांना विचारण्यात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये अतिशय विकासाचं राजकारण करू शकेल असा कोणी नेता आहे का, विरोधी पक्षात आहे का? तर पवारांनी दिलेलं उत्तर असं होतं की नक्की आहे, पण तो मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. महाराष्ट्राचा विकास करू शकेल असं व्हिजन असलेला नेता आहे, विरोधी पक्षात आहे, पण तो मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. आणि जेव्हा त्यांना नाव विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी नितीन गडकरी हे नाव सांगितलं होतं. मुद्दा असा आहे की 2014मध्ये भाजपला जेव्हा बहुमत हुकलं किंवा भाजपला बहुमत मिळावं असे प्रयत्न चालू होते तेव्हा पवारांनी केलेली एक एक खेळी बघा. त्यांनी कारण नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी मोडली आणि युती मोडल्यानंतर अवघ्या 2 तासात मोडली. तेवढ्यावर थांबले नाहीत तर ताबडतोबीने अजितदादा राज्यपालांना जाऊन भेटले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना असलेला पाठिंबा काढून घेतला. इतक्या टोकाची आघाडी मोडली गेली. कारण काय होतं? 15 वर्ष जे एकत्र बसले होते ते युती तुटल्यानंतर एका फटक्यात काही तासात राज्यपालापर्यंत जाऊन मुख्यमंत्र्यावर अविश्वास दाखवतात. त्याचं कारण भाजपा विरोध नव्हता मित्र. भाजपामधून सुद्धा आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री बसवणं हा डाव होता, ही चाल होती. पण ती फसली. कारण मोदी पवारांना गुरु मानतात ते बरोबर आहे, पण ती पुढची पिढी आहे. शिष्याची पिढी ही पुढची पिढी असते आणि ती जशी आजोबाच्या खांद्यावर नातू बसलेला असतो किंवा बापाच्या खांद्यावर पोरगा बसलेला असतो आणि त्याला अधिक दूरचं दिसू शकतं, तसं मोदींना पवार पाठिंबा का देतात ते बरोबर कळलेलं होतं, त्यांनी ताडलेलं होतं. त्यामुळे पवारांना हवा असलेला मुख्यमंत्री देणं महाराष्ट्रात म्हणजे प्रत्यक्षात पवारांच्याच हाती परत महाराष्ट्राचा कारभार सोपवणं आहे हे कळत होतं. आणि म्हणून मोदी
ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी गडकरींची संधी नाकारली. तुम्हाला आठवत असेल तर ते निकाल लागले होते आणि कोणाचं नाव, कोण महाराष्ट्रात भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारीची चर्चा चालू होती. त्यावेळेला गडकरी दिल्लीहून नागपूरच्या विमानतळावर उतरले आणि त्यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी लोटली होती. ढोल ताशे, जणू काय दिल्लीने नेमलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आलाय अशी चर्चा ताबडतोब सुरू झाली होती. पण ती रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताबडतोब गडकरींनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला की मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. तिथे सगळा मुखभंग झाला. आणि त्यामुळे जे सरकार आलं त्याच्यात फडणवीस हा माणूस पवारांना नको होता. त्यांची अपेक्षा अशी होती की हे काय फार काळ चालणार नाही. पण फडणवीस हा खऱ्या अर्थाने पवारांचा शिष्य निघाला. कारण सगळ्याच्या सगळ्या पवारांच्या चाली फडणवीस राजकारणात वापरायला लागले आणि ती मित्रांनो गंमत आहे. पवार जसे मुख्यमंत्री गेल्यानंतर देखील विरोधी पक्षनेता राहिले, ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी तसंच्या तसं केलं. ते पळून गेलेले नाहीत. पुन्हा येईन याची त्यांना तरी खात्री वाटत असावी आणि म्हणून ते विरोधी पक्ष म्हणून काम करतायत, विरोधी नेता म्हणून काम करतायत आणि अतिशय खंबीरपणे काम करतायत. जी जिद्द पवारांनी त्यांच्या वयात 50-60 दाखवली, ती जिद्द आज फडणवीस दाखवतात. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसमधला शरद पवार पवारांना स्वतःला बघता येतोय आणि त्याचा राग येतोय की मी याला शिकवलं नाही तर हा कसा काय माझा पर्याय म्हणून उभा राहायला बघतो महाराष्ट्रात. ते खुपतंय आणि त्यामुळे मी पुन्हा येईन याचा अर्थ लक्षात घ्या की मी पुन्हा येईन याचा अर्थ मी मुख्यमंत्री म्हणून कायम राहील असा नसतो. कदाचित सत्ता गेली तरी ती परत मिळवी, मी परत मुख्यमंत्री म्हणून येईन. हेच अतिशय सूचक वाक्य फडणवीस बोललेत. तो चेष्टेचा विषय बिलकुल नाही. ज्यांना गंभीरपणे राजकारण करायचे त्यांनी एक लक्षात ठेवावं की फडणवीस हा पुढल्या पिढीतला शरद पवार आहे. आणि म्हणून जसे पवार पुन्हा पुन्हा येत राहिले, संपले तरी पुन्हा पुन्हा येत राहिले, त्या अर्थाने फडणवीस यांनी उच्चारलेलं ते वाक्य आहे की मी पुन्हा येईन. समजून घेतलं तर समजण्यासारखं आहे, नसेल तर आनंद आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष तुम्हाला राजकारणातल्या वेगवेगळ्या गोष्टी उलगडून सांगत असतो, त्याला सबस्क्राईब करा. या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा. नमस्कार.